हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 32. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. पार्था, पापयोनीतील लोक तसेच स्त्रिया, वैश्य आणि शूद्र असे जे कोणी असतील ते माझ्या आश्रयाला येऊन परमगतीला प्राप्त होतात. येथे भगवंत श्रींनी जे शब्द वापरले आहेत त्याबद्दल अनेकांना संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे भगवंत श्रींबद्दल गैरसमज निर्माण होतो. खुद्द भगवंत श्रींना त्या परब्रह्म परमात्म्यालाच अहंकारी असे संबोधिले जाते. त्यामुळे या श्लोकाचा अर्थही नीट समजत नाही. तेव्हा यातील शब्द समजून घेऊया. त्या योगे श्लोकाचा अर्थ आपोआपच समजेल. मामम ही पार्थ व्यपाश्रित्य. भगवंत श्री सांगतात की माझ्या आश्रयाला येथे सर्वप्रथम लक्षात घ्यायचे आहे की मूलतः 2 प्रकारचे भक्त असतात. एक म्हणजे भक्ती मार्गी भक्त. हे भक्त भावभक्तीने ओथंबलेले असतात. त्यांना सदा सर्वदा सर्वत्र एकमेव परमात्मा दिसत असतो. ते नित्य आचरणात परमात्म्याजवळ प्रत्यक्ष बोलतात. त्याला आपल्या संसारात सामील करून घेतात. दुसरे भक्त म्हणजे सांख्यमार्गी भक्त. हे भक्त ज्ञानाने परमात्म्याला आत्मस्वरूपात जाणू शकतात. अध्यात्म योग मार्गाने उपासना करून आत्मसाक्षात्कारी होऊ इच्छितात. तेव्हा जसा भक्त असेल तसा त्याने या श्लोकाचा अर्थ समजून उमजून घ्यायचा आहे. भगवंत श्री दोन्ही प्रकारच्या भक्तांसाठी आहेत. जसा भक्त तसे भगवंत श्री. पहिल्या भक्तिमार्गी भक्तासाठी त्यांनी मला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला, वासुदेवाला असे सांगितले आहे. कारण हे भक्त परमात्म्यात आपल्या पंक्तीला जेवायला घेतात. काही करायचे झाले की त्याला विचारतात आणि मगच काही करतात. नामदेव महाराजांना जर विचारले की येता का तीर्थयात्रेला, तर नामदेव महाराज म्हणत पांडुरंगाला विचारून सांगतो. असे भक्तिमार्गी भक्त निस्सीम मूर्तीपूजक असतात. त्यांना या मूर्तीत प्रत्यक्ष देव दिसतो. तो देव त्यांच्याशी संवाद साधतो. तेव्हा अशा माझ्या आश्रयाला असेच सांगायला पाहिजे. दुसरे भक्त आत्मज्ञानी, साक्षात्कारी, ज्ञानयोगी, योगमार्गी असतात. ते ज्ञानयोगाला कर्मयोगाची जोड देतात आणि मोठ्या श्रद्धेने भावभक्तीने योगोपासना करून ध्यान समाधीद्वारा कुंडलिनी शक्ती जागृत करून आत्मस्वरूप होतात. अशांसाठी येथे मला म्हणजे माझ्या परम आत्मरूपाला असा अर्थ घ्यायचा आहे, किंवा आपल्या अंतःकरणातील अंतरात्म्याला, त्या स्वला असा अर्थ घ्यायचा आहे. येऽपि स्युः पापयोनयः. पापयोनी लोक म्हणजे जे पापयोनीत जन्माला आले आहेत असे लोक. असे लोक जन्मताच फार हलाखीचे, असह्य, महाक्लेशकारी भोग उपभोगत असतात. असे लोक नरकात खितपत असतात. अशांचे पूर्वसंचित दुराचाराचे असते. त्यामुळे अशांचा जन्म ते संचित भोग संपविण्यास योग्य अशा पापयोनीत होत असतो. आता पापयोनी किंवा पुण्ययोनी असतात की नाही हा स्वतंत्र निरूपणाचा विषय आहे.
तो या अध्यायात येथे घेणे शक्य नाही. येथे आपण गृहीत धरूया की अशा योनी असतात आणि प्राणी आपापल्या पूर्वसंचिताप्रमाणे संचित संपुष्टात आणण्यास योग्य अशा योनीत जन्म घेत असतात. अशांना भगवंत श्री मुक्ती प्राप्त करून देत आहेत. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेपि. येथे भगवंत श्रींनी अबल, दुर्बल घटकांची नावे घेतली आहेत. असे लोक भोग योनीच्या गर्तेत जिणे जगत असतात. त्यांना स्वतःला मत नसते. ते सदा सर्वदा दुसऱ्यांवर अवलंबून असतात. अज्ञानामुळे किंवा हतबल असल्यामुळे मुक्तीला वंचित झालेले असतात. अशांना भगवंत श्री मुक्ती प्राप्त करून देत आहेत. स्त्रिया म्हणजे महिला असा अर्थ न घेता शक्तिहीन, सामर्थ्यहीन, दुबळे लोक असा अर्थ घ्यावा. पूर्वी स्त्रिया सहसा साहसी नसत. त्यांना ती संधीच दिली जात नसे. त्या सतत दास्यात जखडल्या जात होत्या किंवा सक्तीने ठेवल्या जात होत्या. अशा अबल घटकांना भगवंत श्री मुक्ती प्राप्त करून देत आहेत. वैश्या समाजाचा हा घटक धनसंपत्तीच्या मोहमायेत गुंतलेला असतो. यांना कोणतीही गोष्ट पैशात व्यवहारात पाहायची सवय झालेली असते. यामुळे मुक्तीचा विचार करायला त्यांना वेळ नसतो. अध्यात्म शिकायला आले तरीही तेथे व्यवहार चटकन डोकावतो. मला एका व्यापाराचा फोन आला. त्याला प्राणायाम शिकायचा होता. त्यांनी मला विचारले की आपल्या शिबिराचे शुल्क किती. तेव्हा मी त्याला 400 रुपये शुल्क सांगितले. त्यावर तो मला म्हणाला की आपण त्यात काय काय शिकवता. त्यावर मी म्हटले की प्राणायाम, ओंकार साधना, विपश्चना, ध्यान. तेव्हा अभावितपणे चटकन तो म्हणाला, हां म्हणजे 100 रुपये प्रत्येकी. हे अबल असतात. कोणी कान पिळणारा भेटल्यास ते त्याचा मुकाबला करू शकत नाहीत. अशा अबल घटकांना भगवंत श्री मुक्ती प्राप्त करून देत आहेत. शूद्र म्हणजे सेवाभावी समाज. यांना स्वतःला काहीही मत नसते. त्यातून कुणी मत व्यक्त केले तर त्याला कुणीही किंमत देत नाही. त्यांच्यावर मालकाची अरेरावी चालते. हे अबल असतात. अशा अबल घटकांना भगवंत श्री मुक्ती प्राप्त करून देत आहेत. यांती पराम गतीम. अशा दुर्बल अबल समाजाकडून दुर्लक्षित असलेल्या लोकांना माझ्या आश्रयाला येऊन मुक्ती प्राप्त होते, परमगती प्राप्त होते. त्यासाठी त्यांना काहीही विशेष करावे लागत नाही. कोणतेही सोपस्कार नाहीत. केवळ त्यांनी माझी अबाधित सत्ता ओळखावी आणि मला पूर्ण शरण यावे एवढीच अपेक्षा आहे. कारण ते खितपत पडलेले असतात. ते परमात्म्याला विन्मुख झाल्यामुळे मुक्तीचा अधिकार सर्वांना आहे. कारण ते खितपत पडलेले असतात ते परमात्म्याला विन्मुख झाल्यामुळे. मुक्तीचा अधिकार सर्वांना आहे. तेथे बल आणि अबल असा भेद नाही. संत जनाबाई दळणकांडण करता करता भगवंत नामाने मुक्त झाली. संत सेना नावी लोकांची डोकी साफ करता करता हरिनाम घेत मुक्त झाला. संत गोरा कुंभार मडकी करता करता पांडुरंगाच्या नामस्मरणाने मुक्त झाला. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वाण्याचे दुकान होते, ते वैकुंठवासी झाले. अशी कितीतरी उदाहरणे प्रत्यक्ष होऊन गेलेली आहेत. कारण सर्व सजीवांची मूलतः स्थिती एकच आहे आणि ती म्हणजे आत्मस्थिती. त्या मूळ आत्मस्थितीकडेच सर्व सजीव झेपावत असतात. या सुंदर सृष्टीच्या प्रभुलीलेचा आनंद घेत प्रत्येक जीव स्वभावताच आपोआप आपल्या मूळ स्त्रोताकडे, भगवंत श्रींकडे, परमात्म्याकडे गतिमान होत असतो. परंतु जीवन जगताना तो येथील मोहमायेत अडकतो. मग आत्म्याने सृष्टीचा आनंद घेणे थांबते आणि देहादी इंद्रिये सृष्टीचा उपभोग घेऊ लागतात. येथेच घोटाळा होतो.
आणि प्राणी संचित भोगापवर्गतेत अडकतो. जन्म मरणाचे फेरे घेत राहतो. अशांना या संचित भोगापवर्गतेतून मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी भगवंत श्री येथे सांगत आहेत की माझे म्हणजेच आत्म्याचे, स्वचे, अंतरात्म्याचे म्हणजेच स्वतःच्या मूल स्त्रोताचे सतत स्मरण कर. म्हणजे तिकडे आत्मतत्वाकडे झेपावशील, भोगापवर्गतेतून मुक्त होशील, आत्म्याला स्वतःला प्राप्त होशील, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होशील. हरि ओम.